नाही, मला असं वाटतं की राज्यामध्ये एकत्र आहोत आम्ही, पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका शेवटी ज्या त्या पक्षाने स्वतंत्र लढाव्यात असा निर्णय झाला. त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका तर आपण स्वतंत्र आम्ही लढतो, त्याच पद्धतीने महापालिकेची निवडणूक आम्ही लढतोय. मला असं वाटतं आज आपण एनडीए मध्ये आणि राज्यामध्ये काम करतो महायुती. मग मोदीजींच्या नेतृत्वात आणि कर्तृत्वावरती अजितदादांना शंका आहे का, प्रश्न मला त्यांना विचारावा वाटतो. ते पालकमंत्री आणि मनमोहन सिंगजी देशाचे प्रधानमंत्री 2001 ते 2014 मध्ये होते. एक किंचितभर सुद्धा मेट्रो पुढे गेली नाही. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. आम्ही महाराष्ट्रभरातल्या महापालिकांच्या सगळ्या निवडणुकांचं कव्हरेज तुम्हाला दाखवतोय. आता आहोत पुणेच्या स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवर आणि या ठिकाणी आपल्याला मुरलीधरजी मोहोळ जे केंद्रीय मध्ये मंत्री आहेत ते इथे आपल्याशी बोलणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते. पुण्यामध्ये अटीतटीची लढाई ही भारतीय जनता पार्टीकडनं होतीये आणि या लढाईमध्ये सगळ्यांनीच आपला जोर लावलेला आहे. महायुतीसाठी आपण जर विचार केला तर महायुतीसाठी मुरलीधरजी मोहोळ यांच्यासह भारतीय जनता पार्टीतले अजितदादा ते जसा जोर लावतायत तसा अजित पवारही जोरदार प्रयत्न करतायत. आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ही पुण्याची जी लढाई आहे ती खूप रंगतदार होणार आहे हे उघड आहे. आपण मुरलीधरजी मोहोळ यांच्याशी बोलणार आहोत. तर आपल्या सोबत मुरलीधरजी मोहोळ आहेत आणि तुम्ही बघताय की पुण्याच्या मेट्रोमध्ये आम्ही प्रवास करतो आहोत स्वारगेटच्या स्थानकामधून. आणि जे फ्लॅगशिप प्रोजेक्ट पुणे शहरासाठीचे जर म्हटले इन्फ्रास्ट्रक्चरचे तर पहिले टॉप 5 तुम्ही काय सांगा? आता सुद्धा मला असं वाटतं की आम्ही जे केलं ते सुद्धा जे मांडतोय आम्ही, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मेट्रो. ज्या मेट्रोमध्ये आज आपण प्रवास करतोय, पुणेकरांनी आज 2 लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करतात. 2014ला माननीय मोदीजी प्रधानमंत्री आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर कागदावरची मेट्रो प्रत्यक्षात आली. आज किती कोणी काही म्हटलं की मेट्रो याच्या काळात मेट्रो मंजूर आहे त्याच्या काळात, पण प्रत्यक्षात ती मोदीजी आणि देवेंद्रजी आल्यानंतर ती त्याला खरी गती मिळाली. भूमिपूजन मोदीजींनी केलं, उद्घाटनही मोदीजींनी केलं. आज 32 किलोमीटरची मेट्रो पुण्यात पूर्ण झाली. लवकरच आपल्याला हिंजवडी ते शिवाजीनगर, त्याच्यानंतर खडकवासला ते खराडी, कात्रज ते स्वारगेट असे अनेक मार्ग नव्याने तयार होताना दिसत आहेत. 120 किलोमीटरचं साधारणतः मेट्रो मार्गाचा विस्तार पुढच्या काळात होईल. त्यामुळे मेट्रो आणली आम्ही. आज दोन्ही नद्यांचे दोन्ही प्रकल्प आज आमच्या पुण्यात चालू आहेत. आज जायका सारखा प्रकल्प आहे, नदीकाठ सुधारणा सारखा प्रकल्प आहे. आज हजारो कोटींचे प्रकल्प पुण्यात चालू आहेत. समान पाणी पुरवठा योजना पुण्याच्या संदर्भामध्ये ती आज चालू आहे. समाविष्ट गावांमध्ये अमृत योजनेच्या माध्यमातून आज तिथं काम झालं. NHIच्या माध्यमातून आज पश्चिम पुण्याच्या प्रवेशद्वाराला चांदणी चौकाचा प्रकल्प आज पूर्ण झाला 1200-1300 कोटीचा. 777 कोटीचा प्रकल्प आज कोंडव्याच्या तिथे कात्रज चौकात मधला जो उड्डाणपूल आज काम पूर्ण होत आलंय. त्यामुळे मला असं वाटतं की खूप काम पुण्याच्या मेडिकल कॉलेज, कोविडच्या काळामध्ये पुण्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आमची गेली. 2 नवीन हॉस्पिटल उभी राहिली. आज व्हेंटिलेटर असतील, ICU बेड्स असतील, आज मोठ्या प्रमाणात आज आमची उपलब्धी आज आपल्याला दिसून येते. मेडिकल कॉलेज देशातली पहिली महापालिका आहे की स्वातंत्र्याच्या काळानंतर 1947 नंतर स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय झालं. अशा अनेक उपलब्धी ज्या आहेत ज्या आम्ही गेल्या 5 वर्षात केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून केल्या, ते पुणेकरांनी पाहिलंय, अनुभवलंय. त्यामुळे मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये सुद्धा एक GCCचं कॅपिटल म्हणून आम्ही पुण्याला बघणार. एक ग्रीन सिटी आमची ओळख आहे ती पुण्याची कायम ठेवली जाणार आहे. पुण्याला भविष्यातला पाण्याचा प्रश्न कधी येणार नाही, त्यासाठी समान पाणी पुरवठा योजना लवकर त्याची कंप्लीट करणार आहे. असे अनेक प्रकल्प पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भविष्यात 5 वर्षात 4000 बसेसचं माननीय CM साहेबांचं देवेंद्रजींचं नियोजन आहे. याच अंडरग्राऊंड पुण्यातल्या वाहतुकीचा विचार करता अंडरग्राऊंड पुण्यातले जवळजवळ 57 किलोमीटर रस्ते तयार करण्याचं नियोजन पुढच्या काळातले. त्यामुळे प्रचंड काम पुढच्या काळात आम्हाला जे काय आम्ही जनतेपुढे ठेवलंय ते संकल्पाच्या माध्यमातून आम्ही ठेवलंय. तुम्ही जो एक मुद्दा मांडलात की 23 समाविष्ट गावांचा, पण त्या समाविष्ट गावांमध्ये आम्ही लोकांशी बोललेलो आहोत. टॅक्स आम्ही शहराचा भरतो, ग्रामीण सुविधा आहेत आम्हाला. त्यांच्या आणखी एक 24 तास पाण्याची जी योजना होती त्याचं सुद्धा काय झालं? समान पाणी पुरवठा योजनेचे सुद्धा समाविष्ट गावांमध्ये आता काम सुरू होते. त्याचे डिक्लेअर झाले, काही टेंडर सुद्धा झालेले. महानगरपालिका गेले 3 वर्ष प्रशासक आहे, निवडणूकच झाली नव्हती. आता त्याला वेग येईल. जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात त्यावेळेला प्रशासनाच्या कामाबद्दल त्यांच्यावरती अंकुश ठेवणारं कोणी नसतं. आणि म्हणून मला असं वाटतं एकदा आता पुन्हा महापालिकेत जेव्हा लोकप्रतिनिधी येतील, आमचा महापौर तिथे बसेल किंवा सगळेच लोकप्रतिनिधी, निश्चितपणे या कामांना वेग येईल. आणि मी तुम्हाला सांगितलं की समाविष्ट गावांसाठी सुद्धा अमृत योजना असेल. आता ड्रेनेजचं नेटवर्क मोठ्या प्रमाणामध्ये या 23 गावामध्ये आता उभं राहते, त्याचं काम सुरू झालंय. त्यामुळे समाविष्ट गावांचा विचार, टॅक्सचा विचार, आमच्या संकल्पपत्रामध्ये मी असं म्हटलंय, जर ज्या टॅक्स भरतात त्या प्रमाणात जर आपण सेवा देऊ शकलो नाही
तर त्याच्यामध्ये आपल्याला काही त्यांना सूट देता येईल का टॅक्समध्ये, काम तर करूच पण तोपर्यंत काही टॅक्समध्ये आपल्याला सवलत देता येईल का याचा विचार आम्ही संकल्प 500 स्क्वेअर फीट घरापर्यंत जर टॅक्स माफी करायची ठरली, जर डेफिसिट येणार तो तुम्ही कसा भरून काढणार? नाही, मला असं वाटतं त्याला भविष्यामध्ये त्याला खूप काही गोष्टी कराव्या लागतील, त्याला वेळ आहे. आज आम्ही भविष्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये काय करणार याच्या संदर्भातलं ते नियोजन आहे. तीनही पक्ष जे आहेत ते हे काय म्हणायचं, याला फ्रेंडली फाईट म्हणायचं, काय म्हणायचं नेमकं? कारण सगळे एकमेकांवर आरोप करतात. अजितदादा दररोज वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप करतायत. नाही, मला असं वाटतं की राज्यामध्ये एकत्र आहोत आम्ही, पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका शेवटी ज्या त्या पक्षाने स्वतंत्र लढाव्यात असा निर्णय झाला. त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका तर आपण स्वतंत्र आम्ही लढतो, त्याच पद्धतीने महापालिकेच्या निवडणुका आम्ही लढतोय. इलेक्टिव्ह मेरिट या मुद्द्यावरती बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिलं जातं. जे कार्यकर्ते नाराज आहेत पक्षातले, त्यांची समजूत कशी घातली? नाही, असं होत नाही. मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीत बाहेरनं आलेल्या खूप कमी लोकांना संधी दिली आहे, खूप कमी. म्हणजे 2 आकडी सुद्धा संख्या नाही. 165 जागा आम्ही लढवतोय, 2 आकडी सुद्धा संख्या नाही. भारतीय जनता पार्टीच्या अगदी जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय दिले गेले. म्हणजे दिगंबर डवदी सारखा आमचा 30 वर्ष काम करणारे, जगन्नाथ कुलकर्णी, पांडे अशा अनेक कार्यकर्ते जे आहेत. त्यामुळे नवीन जुन्याचा हा संगम आहे. शेवटी आम्हाला इलेक्टिव्ह मेरिट सोबत पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, पक्षाचा विचार, पक्षाचे संस्कार हे सगळ्या गोष्टी पाहूनच उमेदवार दिले. मेरिट हा त्यातला सर्वात महत्वाचा विषय. त्यामुळे बाहेरून आम्ही घेतलेल्या लोकांना फार कमी ठिकाणी संधी आहे. ज्या मेट्रोमध्ये आपण बसलो आहोत, अजितदादा त्याबद्दल नेहमी सांगतात की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. तर मला असं वाटतं आज आपण एनडीए मध्ये आणि राज्यामध्ये काम करतोय महायुतीत, तर मग मोदीजींच्या नेतृत्वात आणि कर्तृत्वावरती अजितदादांना शंका आहे का, हा प्रश्न मला त्यांना विचारावा वाटतो की तुम्ही त्यांना विचारा की मग मोदीजींच्या कर्तृत्वावरती तुम्हाला काही शंका वाटते का? कारण ते पालकमंत्री आणि मनमोहन सिंगजी देशाचे प्रधानमंत्री 2001 ते 2014 मध्ये होते. एक किंचितभर सुद्धा मेट्रो पुढे गेली नाही, कागदावरच राहिली. मोदीजी आले, त्याला मान्यता झाली, सगळ्या तांत्रिक त्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या. भूमिपूजन पुण्यात मोदीजींनी येऊन केलं आणि उद्घाटन सुद्धा मोदीजींनी केलं. आज 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू आहेत. मी मागाशी म्हणालो तसं 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग आता सुरू होतील पुढच्या काळामध्ये. आज 2 लाख पुणेकर प्रवास करतायत मेट्रोमध्ये. पुणेकरांचा अनुभव विचारा, हे कोणी केलं हे पुणेकरांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काही सांगितलं तरी पुणेकर आता विश्वास ठेवणार नाहीयेत, कारण काहीच मुद्दा नाही म्हणलं होता. काय ते चाललंय, रेटून बोल पण खोटं बोल पण रेटून बोल, चालू द्या. पुण्यामध्ये एक मुद्दा घेतला होता की त्यांचे जे भ्रष्ट नेते असतील त्यामुळे मुंबईमध्ये मुद्दा घेतलेला होता खास करून की आम्ही त्या बरोबर जाणार नाही. पण मग पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमच्या महायुतीमध्ये असलेल्या पक्षांनी अनेक अशा लोकांना तिकीटं दिलेली आहेत की ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. आमच्याकडे तर तुम्ही सगळं बघा, आमच्याकडे तर दिसणार नाही तुम्हाला. ज्यांनी दिलेत त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी असे उमेदवार दिलेत त्यांनाच हा प्रश्न विचारला पाहिजे. किती जागांचा विश्वास वाटतो? कारण की भाजपाने एक लक्ष ठेवलेलं होतं, पण ज्या पद्धतीची फाईट चालू आहे त्यावरून तुम्हाला मला नाही कुठं फाईट दिसत, एकतर्फी लढत आहे. आम्ही मागच्या वेळेला 96 होतो. मी तुम्हाला आता सांगतो आमच्या 120 ते 125 जागा आहेत. प्राधान्याने 5 कामं निवडून आल्यानंतर तेच म्हणालो ना की आम्हाला पुण्याच्या वाहतुकीच्या विषयावरती आम्ही खूप काम करतोय. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोचा विस्तार करणं, PMPMLच्या बसेसच्या संख्येमध्ये वाढ करणं, म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं, भविष्यातल्या पुण्याचा पाण्याचा विचार करून, पुण्याच्या प्रदूषणाचा विचार करून पुण्यामध्ये या पद्धतीचा एक आमच्या संकल्पपत्रामध्ये आम्ही हे दिलं, GCCचं कॅपिटल करणं, पुण्याची ग्रीन सिटी म्हणून त्याचं जे वैभव ते कायम ठेवणं, अशा अनेक प्रकल्प. पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण करणं. बघा, आज पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरण करण्यासाठी 300 एकर जमीन आम्ही ताब्यात घेतोय. त्याची प्रक्रिया सुरू होईल आता. त्यामुळे पुण्यातून आता वाईट बॉडी एअरक्राफ्ट सुद्धा भविष्यात कुठे देशात जगभरात आपण जाऊ शकतो. त्याचं आता विस्तारीकरण आम्ही धावपट्टीचं करतोय. त्यासाठी भूसंपादन करतोय. अनेक प्रकल्प आहेत, अनेक प्रकल्प भविष्यामध्ये पुण्याच्या. स्मार्ट सिटी नको, हेल्दी सिटी पाहिजे. कारण ज्या लोकांशी बोलतोय ते, त्यामुळे वॉटर लॅगिंग असो किंवा असं असे बरेच प्रश्न आहेत. बघा, तुम्हाला आठवत असेल तर दुर्दैवी प्रकार झाला की पुण्यामध्ये आंबेलोड्यामध्ये जे पाणी आलं आणि मग जीवितहानी झाली. त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान लोकांचं झालं. त्यानंतर ताबडतोब महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर कात्रज पासून अगदी फरशीपूल दत्तवाडीपर्यंत ज्या सीमा भिंतीचं काम झालं मागच्या 3-4 वर्षात, तुलनेनं अधिक पाऊस त्या सालच्या पेक्षा झाला तरी कुठेही काही झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यातही आम्ही काम केलंय आणि भविष्यात तोही विचार की पुण्यात कुठेही पूर परिस्थिती. आता अलीकडच्या काळात एक ट्रेंड झाला, कमी वेळेत जास्त पाऊस पडतो, तर त्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं कमांड कंट्रोल सेंटर सुद्धा महापालिकेचं आता चालू आहे. त्याच्यात ते अद्ययावत करण्याचं काम सुद्धा आम्ही करणार.
मुरलीधरजी तुम्ही बोललात नवराष्ट्राशी खूप खूप धन्यवाद. तर आपण बघत होतो की मुरलीधर मोहोळ आपल्याला अजेंडा तर भाजपाचा सांगतच होते, याशिवाय युतीचे जे प्रश्न आहेत त्याबद्दलही ते बोललेले. नवराष्ट्रवर इलेक्शनच्या संदर्भातल्या अशाच बातम्यांसाठी तुम्ही चॅनल बघत राहा, तुमच्या कमेंट्स कळवा आणि तुम्हाला काय वाटतं पुण्याचे कोणते प्रश्न आहेत ते आम्हाला अवश्य कळवा.